गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. खूप दिवस झालं आपली भेट नाही झाली, म्हणजे आपण कुठे ट्रॅव्हललाच गेलो नाही तर आपला व्हिडिओ पण नाही आलेला. पण आज आपण जातो आहे मांढरदेवी म्हणून एक देवीचं मंदिर आहे. आपल्या लोकेशनपासून 89 किलोमीटरवरती आहे, पण मेन शिवाजीनगरपासून ऑलमोस्ट 65 किलोमीटर वगैरे येईल. तर सिनिक असा रोड आहे, छान डोंगर दऱ्याचा रस्ता आहे. खूप म्हणजे छान छान सीन असणार आहेत तिथं, जसं की नेचर वगैरे हे सगळं बघायला मिळणार आहे. तर आज आपण आपल्या नवीन कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ बनवतो आहे. आय होप म्हणजे रिझल्ट कसा असेल तुम्ही नक्की नंतर कमेंटमध्ये सांगा. आणि चला, आपल्याला आता निघायचं आहे. ऑलरेडी लेट झालं आहे, आपल्याला 6ला निघायचं ठरलं होतं. ॲज युजल 6ला निघायचं ठरलं होतं, पण आता ऑलमोस्ट 6:30 वाजत आलेत. पण त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला मी एक छान सीन दाखवतो आपल्या घरापासून. हे बघा, काय सुंदर अशी सकाळ झाली आहे. मस्त मस्त, वाव, एकच नंबर. हा व्ह्यू पण तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला कमेंटमध्ये. एकदम फ्रेश मॉर्निंग आहे. तर चला मित्रांनो, जाऊया, मस्त एन्जॉय करूया आजचा पूर्ण व्लॉग. कसा वाटतोय तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला निघूया. तर मित्रांनो, आपण डेस्टिनेशनच्या जवळ आलो आहे. म्हणजे ऑलमोस्ट तरी इथून अजून 20 किलोमीटर तरी लांब असेल. पण त्याच्या अगोदर आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे, त्याचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. क्लाउड वगैरे किती सुंदर दिसतं हे बघा फक्त. वाव, किती सुंदर क्लाउड दिसत आहेत. जमतंय ड्रोन सोबत वरती उडवणार आहे मिस्टेक. बाला भाई स्कूटी घेऊन जायला बाला बाला बालाजी भैया. बालो बालो आता अकेल दुसऱ्याचं पण नाव वाटत भाई. हाके नीट आहे, घे रे ते हाके नीट काढ. पै पडू शकतो वाटतं. आणि चालू कर. हे चालूच आहे रे, चालूच आहे. महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. सबस्क्राईब, लाईक सगळं करून टाका. इकडे ड्रोन उडवायचं चालू आहे भाई. मस्त दादा उडवतोय. कर चालू. एक फोटो, 2 फोटो झाले बस ना आता. ए ब्रो, इट्स माय बर्थडे. बर्थडे भाई, बर्थडे. चेक कंप्लीट. अरे व्हिडिओ उडता दोन कडे काढते. अरे चालू आहे, 2 मिनिटं चालू आहे. काहीतरी करा एक सारखं. बाय बाय करा.
विक्ट्री विक्ट्री. बाय बाय. जाकी आपलं मला पण घ्या ना. तुम्ही बघू शकता तिथं आमच्यात हादसा झालेला आहे या ठिकाणी. तुम्ही बघू शकता या साईडने पण केलं पाहिजे आता. ही गाडी या साईडला सेम ठोकली सेम झालं पाहिजे. त्या साईडने पण झालं पाहिजे, नजर राहणार गाईज आता. जसं की तुम्ही बघू शकता गाईज ते डेंट पडलंय गाईज. ऍक्सिडेंट झालेला आहे गाईज. लय घाण ठोकाठोकी झाली या ठिकाणी आमच्याच गार्डनमध्ये गाईज. मुद्दाम केलंय मित्रांनो, हे सगळं मुद्दाम मुद्दाम घडवून आणतात सगळं. तर गाईज जसं की तुम्ही बघू शकता आता आपण ड्रोन शॉट घ्यायसाठी तिथं चाललेलो आहोत. त्यापर्यंत तुम्हाला दिसत नसेल कदाचित धुक्यामुळे आवाज येत नसेल क्लिअर. आणि आपण इथं ड्रोन शॉट घेणार आहोत.
गाईस तुम्ही बघू शकता आता आम्ही पोहोचलेलो आहे देवीच्या मंदिराच्या पायथ्यापाशी. आता आपण जर वर जाऊन व्हिडिओ शूटिंग अलाउड असेल तर काढू, नाहीतर तुम्ही खाल्लं दर्शन घ्या. मित्रांनो आपण पोचलोय. भरपूर सारी गर्दी आहे इथं. हे बघू शकता सगळे. बड्डे रे तुझा कसला कॉलेज मला करताय साधा एक नारळ तरी बघू शकता. इसलिए राइडर गाडी लेकर हे नवीनच काय आता बघू शकता. मित्रांनो बघू शकता खूप साऱ्या पायऱ्या आहेत. हा बर्थडे बॉय हाय कांचन मॅम आणि बाकीचे कुठे गेले? वरती. 2-3 तासाच्या ट्रॅव्हल नंतर आपण डेस्टिनेशनला पोहोचलोय. मांडर देवी मंदिर. फायनली हे मंदिर आहे बघा. मंदिर आजूबाजूचा एरिया बघू शकता. इथे चप्पल स्टँड आहे. पुढे पण काढू शकतो सगळ्यांची चप्पल स्टँड. आज गर्दी खूप सारी आहे बघू शकता. पूर्ण लाईन आहे तिथे. लवकर खाली झाला दुसऱ्या गाड्या मागं लागायच्या आधी. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत मांडर देवी मंदिरात. आता इथून वरती जायचं दर्शन घ्यायला. आवाज येतो ना माझा? चप्पल सोडू आपण. अरे एकत्र ठेवा सगळ्यांचे एकत्र. इथं चप्पल स्टँड आहे मित्रांनो बघू शकता. खाली आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क केली. त्यांनी या लावा म्हणले. आम्ही काही सामान नाही घेतलं. मग त्यांनी परत म्हणले काढा आता गाडी. हे बहुत बडा स्कॅम आहे. मित्रांनो तुम्हाला आता इथं लाईन दाखवतो. दर्शनासाठी खूप सारी गर्दी आहे आणि तात्काळ दर्शन 20-200 रुपये डायरेक्ट दर्शन. हे मंदिर आहे. इथं गर्दी बघू शकता. तुम्हाला दाखवतो. इथं बघू शकता तात्काळ दर्शन 200 रुपये प्रति व्यक्ती. ज्या भाविकांना तात्काळ दर्शन करतात पण अशा भाविकांनी देणगी काउंटर नंबर 1 देणगी काउंटर नंबर 2 या ठिकाणी संपर्क इकडे साधा. गर्दी बघा मित्रांनो. तात्काळ दर्शन प्रति व्यक्ती 200 रुपये. धन्यवाद. ही गर्दी रांगेत लागून दर्शन घेण्यासाठी एवढी गर्दी आहे. बऱ्यापैकी स्पेसियस आहे वरती. बऱ्यापैकी रिकामा स्पेस आहे. या साईडला गर्दी बघा दर्शनासाठी. आता आपल्याकडं म्हणजे आपल्याला परत लांब पण जायचं आहे. त्यासाठी आपण बाहेर दर्शन घेतो आहे. आतमध्ये नाही जाणार आहे कारण खूप सारी लांब रांग आहे. इथं ड्रोन उडवणं अलाउड आहे का नाही माहीत नाही. पण बघू आपण ट्राय करू ड्रोन शॉट घेण्यासाठी पण.
Soups. Hey, who's this soup? त्या साईडने बघा लाईन आहे. खूप मोठी लाईन आहे मित्रांनो. हे आपण बाहेरून दर्शन घेतो मित्रांनो इथं थांबून. आतमध्ये गर्दी बघू शकता आणि ह्या साईडला पूर्ण लाईन आहे. इकडं जो शेड आहे इथं खूप मोठी लाईन आहे, खूप मोठी. इकडे बघू शकता भाई लोक सगळे. हे मंदिर आहे मेन वालं. बसून गर्दी इथून बघा. ही एंट्रन्स आहे आणि इकडं पूर्ण लाईन आहे. इकडं पूर्ण वेगळंच आहे. हे काय काय आधी इकडं बघू शकता. ज्यांनी कोणी तेल आणलंय ते इथं वाहू शकतात. आता गर्दी खूप आहे त्यामुळं आपल्याला काही दिसणार नाही बाहेरून देवीचं दर्शन. या साईडला मानगीर बाबा मंदिर म्हणून आहे. जय मानगीर बाबा. आपण आलेलो आहोत इकडे बघा. इकडे 360 हो भाई राडा करते. असं घुमून वरतून घे ना. वरतून घे. तिकडे झूम करून घे. मध्ये गेलेत आपल्या मध्ये. आपल्याला ड्रोन शॉट घ्यायचा आहे भाई लोक. चलो उधर. कुठं गेला चलो.
निघालो आहोत. आता आम्ही जाणार आहोत जेवायला. खूप आता आपण तिथे गेल्यावर भेटू. आता आम्ही निघालो आहोत. आता गाडी आपल्या गेलेला आहे पुढे आली. मित्रांनो आपण महाबळेश्वरला जाणाऱ्या रोडच्या इथे थांबलोय. आता तुम्ही फक्त हा व्ह्यू बघा. एक नंबर खूप सुंदर व्ह्यू आहे. तुम्ही बघा फक्त हा विटनेस करा. तर मित्रांनो आता आपण जेवण्यासाठी थांबलोय. जगताप मळा म्हणून एक हॉटेल आहे छान असं. तुम्हाला दाखवतो ॲम्बियन्स. हे बघा छान छान झाडी आहे साईडनी बघा. पुढं चालतायत सगळे. सगळ्यांना भुका लागल्यात. एंट्रन्स ह्या साईडला बघा चुलीवरती भाकरी बनवतात प्रॉपर असं. काय करणार? ह्या साईडला अशी एंट्रन्स बनवली सुंदर अशी. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत घरी. फायनली आपण घरी पोहोचलोय. म्हणजे आम्ही 5 वाजता 5:30-6 वाजता निघलो होतो तिथून. कापूर होळपासून आम्हाला ट्रॅफिक लागलं. बिकॉज जे दिवाळीसाठी गावी गेलेले लोक आहेत ते आता कामानिमित्त येत आहेत परत मुंबई पुण्याला. त्यांचं उद्या ऑफिस असल्यामुळे. तर पार कापूर होळपासून नवले ब्रिजपर्यंत खूप ट्रॅफिक होतं. तिथेच आम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागलं यायला. त्याच्यामुळं घरी यायला पण लेट झालं. आणि आज मज्जा आली. भरपूर धमाल केली. एन्जॉय केलं मस्त. व्ह्यू पण मस्त होता एकदम. ड्रोन शॉट आपण घेतलेले आहेत. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवणारच आहे. तर मज्जा आली एकदम. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आपल्या चॅनल थ्रू कुठलं आणखी लोकेशन आहे जे बघायला आवडेल. तिथे आपण जाऊन तुम्हाला ते लोकेशन दाखवू. तर तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.